आज आपण ग्रीष्म ऋतू आणि आहार या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण या काळात ऊन लागल्यामुळे उलट्या होणे, पातळ शौचास होणे, अजीर्ण, भूक मंदावणे यासारख्या समस्या बघायला मिळतात. सोबतच नाकातून रक्त जाणे, सामान्य भाषेत याला नाक फुटणे असे म्हटले जाते. स्त्रियांना पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे, पांढरे पाणी जाणे, लघवीला जळजळ होणे, तसेच हातापायाची आग होणे, डोळ्यांची आग होणे, थकवा जाणवणे, ग्लानी अशा समस्या बघायला मिळतात. या दिवसात कोकमाचा वापर वरणामध्ये किंवा आमटीमध्ये किंवा कढी करण्यासाठी सुद्धा करू शकतो. ज्यामुळे या दिवसात तोंडाला चव नसते, जेवणाची इच्छा नसते, तेव्हा या कोकम घालून केलेले मुगाच्या डाळीचे वरण आणि भात हा अतिशय उत्तम पर्याय आहे. कारण भाताने शरीरात स्निग्धता निर्माण होते आणि मुगाची डाळ ही तर सर्वश्रेष्ठ आहार आहे. मुगाची डाळ ही लघु म्हणजे पचनास हलकी आणि थंड आहे. त्यामुळे मुगाच्या डाळीची खिचडी, मूगवड्यांची भाजी ही देखील उत्तम पर्याय आहे. या दिवसात पोळी खाऊ शकता. पोळी खाताना त्यावर थोडेसे तूप घालून खावे. स्निग्धता वाढवण्यासाठी तेल तूप खाणे या दिवसात अतिशय आवश्यक आहे. शरीरात खूप रुक्षता असेल तर सकाळी उठून 1 कप कोमट पाण्यात आपण 1 चमचा तूप किंवा 1 चमचा तिळाचे तेलही घेऊ शकतो.